मी सेवानिवृत्त प्राचार्य देवीदास राठोड आज सर्व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये घेतले जाणारे उपसंचालक प्राचार्य या पदाच्या मुलाखतीसाठी आपण पात्र झालेला आहात. आपलं पहिलं अभिनंदन आणि कौतुक. या मुलाखतीमध्ये मी उपसंचालक आणि प्राचार्य पदांची कामं, त्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या तर सांगणारच आहे, पण आज सुरुवात करताना मला आनंद होतो की उपसंचालक पद आणि प्राचार्य पद हे साधं पद नाही आहे. तर यामध्ये आजच्या मुलाखत प्रक्रियेला सुरुवात करूया. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज पहिला तास, या तासामध्ये या प्राचार्य आणि उपसंचालक पदांच्या ज्या मुलाखती आहेत, या मुलाखती ITI मधील पदांसाठी आहे. तर आपला कंटेंट काय असला पाहिजे, अभ्यासक्रम काय असला पाहिजे, याविषयी या पहिल्या तासामध्ये आपणास मी मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आजचा अभ्यासक्रम आपण समजून घ्यावा, या अभ्यासक्रमामधले मुद्दे समजून घ्यावे, आणि हे आपणास जर समजून आलं तर ITI मधील प्राचार्य आणि उपसंचालक पदाची मुलाखत देण्यासाठी आपण पात्र होऊ शकता, आणि नंतर निवड झाल्यानंतर देखील हा अनुभव आपणास संपूर्ण प्राचार्य आणि उपसंचालकाच्या सेवा काळामध्ये येऊ शकतो. मित्रहो, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या खात्याअंतर्गत उपसंचालक आणि प्राचार्य पदाच्या ज्या मुलाखती आहेत, या मुलाखतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी मी मांडत आहे. मित्रहो, यातला पहिला कंटेंट आहे की प्राचार्य पदाची भूमिका, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. यामध्ये प्राचार्य आणि उपसंचालक जे पद आहे, हे पद का निर्माण झालं, या पदाची भूमिका काय आहे, त्या पदाची कर्तव्य काय आहे आणि जबाबदाऱ्या काय आहे, हे या पूर्ण सिलेबसमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे, हे जे उपसंचालक आणि प्राचार्य पद आहे, या पदाच्या शैक्षणिक पात्रता आणि त्यासाठी लागणारा अनुभव नेमका काय आहे, हेही आपल्याला या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये शिकायला मिळणार आहे. तिसरा मुद्दा आहे की ITI किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधलं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, ते मॅनेजमेंट कशा पद्धतीनं चालवलं जातं, त्यातले कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते देखील या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जाणार आहे. चौथा जो मुद्दा आहे कंटेंटमधला, की ITI मधील किंवा अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ज्या प्रमुख समस्या आहेत, त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत, त्याची प्रायोरिटी कशी लावली जाते, आणि त्या समस्या कशा सोडवल्या जातात, याचाच अर्थ त्यावरचं उपाययोजन देखील आपल्याला शिकायला मिळणार आहे. पाचवा मुद्दा आहे ITI मधलं प्रशासन आणि कार्यालयीन कामकाज याविषयी आपणास सखोल असं ज्ञान या मार्गदर्शनातून मिळणार आहे. सहावा जो मुद्दा आहे, तो संस्थेमधला लेखा आणि वित्तीय व्यवस्थापनाचा आहे. यामध्ये लेखा आणि वित्तीय व्यवस्थापन काय आहे, हे आपल्याला चांगल्या रीतीने समजून येणार आहे. सातवा मुद्दा आहे DDOची भूमिका. जेव्हा एखादा उपसंचालक किंवा प्राचार्य असतो, तर शासनाने त्याला अधिकृतरित्या अहरण आणि संवितरण अधिकारी पदाचा दर्जा दिलेला असतो. तर या अहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांचे कर्तव्य, जबाबदारी आणि त्यांची नेमकी भूमिका काय असते, कोणते रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावं लागतात, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती तुम्हाला या DDO भूमिकेमध्ये मिळणार आहे. आठवा मुद्दा आहे की संस्थेमध्ये खर्चाचा लेखाजोखा जो असतो, संस्थेमध्ये त्याचा आरसा असं म्हटलं जातं, तर ते म्हणजे कॅशबुक
आणि आर्थिक नोंदी ज्या असतात, मग कॅशबुक कसं लिहायचं, कॅशबुकचे प्रकार काय आहे आणि त्याच्या नोंदी कशा करायच्या याविषयीची इत्थंभूत माहिती तुम्हाला या कॅशबुक आणि आर्थिक नोंदीमध्ये शिकायला मिळणार आहे. 9वा जो मुद्दा आहे की कुठलंही सरकारी कार्यालय असेल किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल तर याच्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. आर्थिक दृष्टिकोनाची प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. तर लागणारं जे खर्च असेल, यंत्रसामुग्री, मशिनरी, रॉ मटेरियल, कार्यालयीन खर्च, वेतनाचा खर्च आणि इतर अनुषंगिक बाबीवरचा खर्च, हेडवाईज खर्च असतो. तो खर्च वेगवेगळ्या योजनेमधून, कुठल्या योजनेमधून किती केला जावा, मागील 3 वर्षाचा जो गोषवारा आहे, त्याचा लेखाजोखा आहे, त्याला बघून नियोजन केलं जातं. आणि हे नियोजन कसं करायचं, याची प्लॅनिंग कशी करायची, याचं बजेटिंग कसं करायचं, हे देखील तुम्हाला या 9व्या पार्टमध्ये मिळणार आहे. त्यानंतर संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी जेव्हा प्रशिक्षण घेतो किंवा कार्यालयीन कामकाज चालू असतं त्यावेळेस काही बाबी, काही वस्तू, काही यंत्रसामुग्री, रॉ मटेरियल खरेदी करावं लागतात. तर खरेदी प्रक्रिया नेमकी काय असते, ती खरेदीची प्रोसेस कशी फॉलो केली जाते, त्याचे नियमावली, गाईडलाईन, मार्गदर्शन सूचना कशा प्रकारच्या असतात. त्यानंतर त्या वस्तूचा लेखाजोखा भांडार विभागामध्ये असतो. मग भांडार व्यवस्थापन काय असतं, भांडार पुस्तिका काय असतात आणि भांडारामधलं मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जावं ही आपणास त्या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे. मुद्दा क्रमांक 11 जो आहे की तुमची नियुक्तीच उपसंचालक किंवा प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेकरिता झालेली आहे. त्याचा गाभाच आहे प्रशिक्षण. आणि प्रशिक्षण आणि शैक्षणिक बाबी त्याविषयीची जी मार्गदर्शक सूचना असतील, गाईडलाईन असतील, त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. हे मार्गदर्शन करत असताना तुम्हाला प्रशिक्षणामधल्या काही खाचखळगे असतील, काही महत्त्वाचे मुद्दे असतील, ते देखील या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे. नवीन नवीन टीचिंग मेथड्स किंवा मुलांमध्ये इफेक्टिव्हनेस आली पाहिजे, मुलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे प्रशिक्षणासाठी. तर या सगळ्या गोष्टी कुठल्या असतील, या सगळ्या गोष्टी या शैक्षणिक बाबीमध्ये शिकवल्या जाणार आहे. जो 12वा मुद्दा आहे तो आहे की आपल्या ITIचा गाभा प्रशिक्षणार्थी आणि त्यांना शिकवणारा हा शिल्पनिर्देशक, म्हणजेच आपण क्राफ्ट्समन इन्स्ट्रक्टर असं म्हणतो. तर तो इन्स्ट्रक्टर जो आहे त्याची भूमिका काय असली पाहिजे, त्याचं कर्तव्य काय असली पाहिजे आणि त्याचं विद्यार्थी आणि प्रशिक्षणाप्रती कार्य कसं असलं पाहिजे, जबाबदारी कशी असली पाहिजे, ते देखील त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की पर्यवेक्षणिक काम संस्थेमध्ये गटनिर्देशक करत असतो. मग गटनिर्देशकाचं कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या देखील आपणास या ठिकाणी शिकवल्या जातील. प्रादेशिक कार्यालयामध्ये निरीक्षक पद आहे. तर निरीक्षक पदांचं प्रशिक्षणविषयी बाबीवरती संपूर्ण प्रादेशिक विभागामध्ये असतं. त्यांचं कार्यकर्तव्य, जबाबदारी काय असते हे देखील तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आपल्या विभागामध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांचं पद आहे आणि हे पद आणि त्या पदाची भूमिका, त्या पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. उपसंचालक जे पद आहे हे ITIमध्ये पण आहे, प्राचार्य पदाच्या इक्वल, परंतु विभागीय ITIमध्ये हे पद आहे. आणि प्रादेशिक कार्यालयामध्ये तसेच संचालक कार्यालय अर्थात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथील कार्यालयामध्ये ही पदं आहेत. या पदांची स्वतंत्र कार्यपद्धत आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या
या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. 13वा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे की विभागाच्या संबंधित शासकीय योजना. ITI जे आहे या ITIमध्ये ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची इत्थंभूत माहिती तुम्हाला दिली जाईल. उदाहरणार्थ शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना ही ITIचा गाभा असलेली योजना आहे. ही DGT मार्फत चालू होते. कंट्रोलिंग DGT असते. याचा अभ्यासक्रम, याचं ट्रेनिंग मॅन्युअल ही DGT नवी दिल्ली येथील जी स्वायत्त संस्था आहे ती तयार करते आणि पूर्ण भारतामध्ये तो अभ्यासक्रम आणि ती योजना राबवली जाते. अशी शिल्पकारागीर योजना असेल ती योजना, त्या योजनेची इत्थंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी या पूर्ण प्रशिक्षणामध्ये दिली जाणार आहे. तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ज्या शासकीय योजना आहेत, स्टायपंडची योजना आहे, PPP योजना आहे, स्ट्राईव्ह योजना आहे, दक्ष योजना आहे, लोकसेवा केंद्र, POTS, त्यानंतर मागेल त्याला व्यवसाय किंवा अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार मॅप्स आहे, नॅप्स आहे, अशा असंख्य योजना डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या योजना राबवल्या जात आहेत. त्याचं उदाहरण आहे की अल्पमुदत प्रशिक्षण योजना. या अंतर्गत आपण विविध छोट्या छोट्या ट्रेनिंग्स वरती मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना सेमी स्किल्स आपण करतो. ते स्वतः स्वयंरोजगार करतात, जेणेकरून काही इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांना कामावर घेतलं जातं. तर अशा प्रकारचे आपण शॉर्ट टर्म कोर्सेस देखील ITIमध्ये घेतो. तर त्या योजना काय आहेत, डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच योजना चालतात, त्या योजनांची इत्थंभूत माहिती देखील आपल्याला या 13व्या मुद्द्याशी निगडीत आपल्याला द्यायची आहे. ITI मी तुम्हाला सांगितलं की ITIमधील सगळ्यात महत्त्वाची योजना आहे CTS योजना, की ज्याद्वारे ITIमध्ये जे ट्रेड चालतात ते ट्रेड्स सर्वच्या सर्व हे CTS योजनेमध्ये चालतात आणि काही DST अंतर्गत चालतात. तर या CTS योजनेचं ट्रेनिंग मॅन्युअल DGT मार्फत असतं. ते ट्रेनिंग मॅन्युअल काय आहे, कारण ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी प्रशिक्षणार्थी, जे इन्स्ट्रक्टर आहेत, जे प्रिन्सिपल आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये दिली जाते. जेव्हा एखादा प्राचार्य किंवा उपसंचालक किंवा ITIशी रिलेटेड कोणी कर्मचारी स्टाफ असेल तर त्याला प्रथम प्राधान्याने त्याच्याकडे ट्रेनिंग मॅन्युअल त्याला माहीत असायला पाहिजे. ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये अपडेटेड माहिती ही दिली जाते आणि ट्रेनिंग मॅन्युअल हे आपल्या स्वतःकडं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जे ट्रेनिंग मॅन्युअल आहे याची इत्थंभूत माहिती तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये मिळणार आहे. त्यानंतर ITIची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते, त्याची नियमावली काय आहे, क्वालिफिकेशन काय असतं, कोणत्या ट्रेडला इंजिनिअरिंग म्हणायचं, कोणत्या ट्रेडला नॉन इंजिनिअरिंग म्हणायचं, कोणता ट्रेड 10वीला पास आहे, कोणता ट्रेड 10वी नापाससाठी आहे आणि अपंगांसाठी काय स्कीम आहे किंवा कॅटेगरीसाठी किती टक्केवारी आहे, फीस स्ट्रक्चर काय आहे, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की ITIमध्ये सर्टिफिकेशन केलं जातं, पण सर्टिफिकेशन कधी केलं जातं, प्रशिक्षण पूर्ण होण्यात अगोदर एक प्रोसेस असते, तिला आपण परीक्षा पद्धत म्हणतो. परीक्षा पद्धतीमध्ये जुन्या काळी परीक्षा पद्धत ही मॅन्युअली होत होती, परंतु आता जे थेरीचे पेपर्स ज्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, मॅथ, ड्रॉईंग हे जे विषय आहेत हे या विषयाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होत असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स त्यामध्ये असतात आणि ती परीक्षा ITIच्या बाहेरच्या ज्या ठिकाणी संगणक सुविधा असेल, नेट इंटरनेट फॅसिलिटी असेल त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या परीक्षा होत असतात. प्रात्यक्षिक परीक्षा जी असते ती ITIमध्येच होत असते आणि
प्रॅक्टिकलचे मार्क्स प्लस ऑनलाईन एक्झामचे मार्क एकत्रित करून त्याचा निकाल दिला जातो. तर अशा प्रकारची ही एक्झामिनेशन सिस्टीम जी पद्धत आहे तिचा सखोल ज्ञान तुम्हाला या ट्रेनिंगमधून दिलं जाणार आहे. त्यानंतरचा 17वा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांसाठी ITI पास झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर ॲप्रेंटिसशिप ॲक्ट अंतर्गत त्यांना शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, त्या ठिकाणी दिला जातो. आणि हे काम करत असताना शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेमध्ये काही लाभ दिले जातात. त्या लाभपैकी एक मॅप्स नावाची योजना आहे की ज्याच्यातून काही रिम्युनेशन्स त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जातो. हे महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. आणि नॅप्स ही योजना आहे, तर ती नॅप्स योजना नॅशनल लेवलची स्कीम्स आहे. केंद्र शासनाकडून देखील या ॲप्रेंटिसशिप ॲक्ट अंतर्गत शिकाऊ उमेदवारीमध्ये जे सहभाग घेतील त्या मुलांना नॅप्स अंतर्गत देखील आर्थिक रिम्युनेशन किंवा आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतरचा 18वा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ITIमध्ये ज्या पद्धतीनं CTS योजना आहे आणि ITIचं पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि ज्या पद्धतीनं मी मागे सांगितलं की आर्थिक नियोजन आपल्याला करावं लागतं, खर्चाचं नियोजन करावं लागतं. आणि हे करत असताना केंद्र शासनाची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजना देखील ITIमध्ये आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 250 ITIमध्ये ही योजना आहे. या योजनेचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे आणि हे वैशिष्ट्य तुम्हाला या PPP मॉडेलमध्ये तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. यामध्ये IMC कशी फाउंड केली जाते, खर्चाचं नियोजन कसं केलं जातं, IMCचे कर्तव्य जबाबदाऱ्या कशा आहेत आणि ही जी PPP योजना आहे तिची प्रस्तावना काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. या ठिकाणी 19वा मुद्दा तुम्हाला शिकण्यासाठी मिळेल. त्यामध्ये नवकल्पना, स्किल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री लिंकेज याविषयी देखील तुम्हाला ज्ञान या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न. आता जे 1 ते 19 कंटेंट्स यामध्ये आहेत, या कंटेंट्सवर आधारित या उपसंचालक आणि प्राचार्य पदाच्या मुलाखतीसाठी तुम्हाला कुठल्या टाईपचे प्रश्न पॅनलद्वारे विचारले जाऊ शकतात याची एक सराव प्रश्न तुम्हाला शिकायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं MPSCच्या पॅनलसमोर चांगल्या रीतीनं मांडता येतील, चांगल्या रीतीनं सकारात्मक दृष्टिकोनातून देता येईल. त्यामध्ये काही प्रश्न हे शॉर्ट बट स्वीट असतील, काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतील, काही एका वाक्यात उत्तर असतील आणि काही सजेशन्सच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. तर एक शेवटचा 21वा मुद्दा तुम्हाला देखील या ठिकाणी या पूर्ण मुलाखतीच्या प्रशिक्षणमध्ये शिकायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता. अशा प्रकारचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पूर्ण मुलाखतीच्या प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जाणार आहे. धन्यवाद.